देवाची पूजा करून नतमस्तक झालं का तरी सुद्धा पुण्यच मिळतंय. कथा पावन आहे. त्रेतायुगातली कथा आहे. त्रेता किती वर्ष झाले त्रेतायुगाला? कलियुगाची किती वर्ष? मी मागे सांगितलं होतं 4,32,000. द्वापर युगाची 8,64,000 आणि त्रेतायुगाची 12,96,000. सत्ययुगाची 17,20,000. हिशोब लावून पुढे झाला सांगा मला. मग त्रेतायुगापासून किती वर्ष झाले आतापर्यंत? कलियुगापर्यंत आता 5,000 वर्ष झाले कलियुगाला. 5,000 झाले ना? मग अजून कलियुग किती पुढे आहे? मग अजून कलियुगात काय काय नाही होणार? कलियुगामध्ये दादा विपरीत होईल. काय लागायचं? बहीण भावाचा विवाह लागेल. कलियुगाची दादा ऐकावी थोडी. पुत्र होईल पित्याचा वैर. आता खाणार लागले अजून पुढे कसं होईल? लय मोठे बाबा हल्ले पण बाहेर सांगता येत नाही. मला सुद्धा हल्ले पण बाहेर वाटणार पुढं. आता मला हल्ले म्हणलं तुमची काय कथा आहे? एवढं रामायण सांगून टोल घडवली. किती सासूरांनी हल्ल्या त्याचा पत्ता नाही. पण बाहेर बाहेर बसलं वाटेवर म्हणायचं माझ्या आसनासारखी सून चांगली मानावं लागतंय तर मार चुकतोय. हे तर जरा माझी सुंदर करायला किती पुत्रांनीकडे येऊन जप केल्याशी गोळे नाही. मला सांगायचा मुद्दा आहे रामायण गोडे. रामायण काय रे बाबा काही बी असो पण रामायणासारखी गोडे तुम्ही आम्ही 78 बसून तुम्ही 1980 बसून आपण रामायणातच आहेत ना. हे बघा आम्हाला जरी रामायण शिकवलं ते काय नाही बाबा. तेच आहे मला बसलेले पोळीमाव बरोबर. अरे आतापर्यंत या रामायणाची गोडी आविट गे माय विटता विठेना गोडी आहे परी. इतकं रामायण गोड आहे म्हणून सांगितलं पावन आहे. नुसतं गोडच आहे का? रामायण वाचणाऱ्याच्या लोक बाहेर पडते, सांगणाऱ्याच्या बाहेर पडते आणि ऐकणाऱ्याच्या सुद्धा. पोतीला आल्यावर ते प्रसाद वाटतात ना. चालत मामा यायचं ना तुमच्या इथं चाकरवल्या जाताना. अरे प्रसाद वाटल्यावर आरती होतात प्रसाद वाटते ना. आणि प्रसाद घेतल्यावर ऐकणारच ऐकणार एकामेकाच्या पडते का रे? पडते. आनंदच आहे. पंढरीचे आलो का काही अभिमान माया पडेशन एकमेका. अरे इथं कर्पूर वाकावं लागतंय परमार्थात. त्यावेळेस माणसाला देव पण मिळतंय. मग इतकं पावन आहे, इतकं पावन आहे. मी सांगत असतो माऊली दादांचा माझ्या गुरुचा एकमेव विषय तो त्यांचा झाला नारायण. एकमेव त्यांचा विषय होता रामायण. मग रामायणाच्या आवडीमुळे माऊली दादा सारख्यांचा देव झाला. आपण देव होणार नाही. माणसं तरी कमीत कमी व्हावात ना. होय माणसं तरी माणसं तरी लोक असे म्हणतात काय माणूस आहे तो असं म्हणून घ्यायचं नाही. काय माणूस आहे तो एकच शब्द आहे. बोलण्यात फरक आहे. काय माणूस आहे ते एका शब्दाने आणि पुन्हा त्याला बोलायचं काय माणूस आहे तो. शब्द तोच आहे. एक असा हात होतोय आणि एक असा हात होतोय. फरक एवढाच आहे. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बनवला की माणसाचं सोनं झालं समजायचं. इंद्रजी धाचणी कांता सुलोचना पतिव्रता सत्यत्वाची कथा सावधान अवधान. पुढच्या शनिवारी सतीची कथा आहे. सती सती कशाला म्हणतात? पतिव्रता कोणाला म्हणतात? पतिव्रता असावं कशी? पतिव्रतेचा धर्म काय? पतिव्रतेनं काय पत्ते पाळावा? पतीची सेवा कशी करावा? पतीने सुद्धा पत्नीला किती स्वाभिमान द्यावा? हे आपल्या जीवनातले तुमच्या माझ्या सगळ्याच्या जीवनातल्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या शनिवारच्या अध्यायात आहे. पुढच्या शनिवारचा अध्याय सुलोचना आख्यान होते आणि सुलोचना आख्यान ऐकायला जर कोटरबनला सुलोचना आख्यान असतं तर इथून 4 मिलियन माणसं सुलोचना आख्यान ऐकायला जाते. मी चिकन मीठ घेतो मला घेतो नाही सुलोचना आख्याला. स्वांध्याला घेतो सुलोचना आख्यान ऐकायला. बाहेरगावला गेलो कुठं सुलोचना आख्यान असतं का माणसाला जावंच वाटतंय. इतकी गोड 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 एका पतिव्रतेची कथा पुढच्या शनिवारी आपल्याला ऐकायला मिळणार
आहे. त्याच्यासाठी सर्व भाविक भक्त रामायणाचे वाचक सूचक बघा, सगळ्याच वाचक सूचकाचा नंबर लागत असेल असं मला म्हणायचं नाही. एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये कुणीतरी इसरत असेल तर इसरलं तरी आम्हाला माफ करी जा. कसं असतंय, आता गावातली काय राहते, बाहेर गावची काय राहते, मग आता आम्ही काय जाणून बुजून कोणाला ठेवीत नाही. जर कोणी राहिलं तरी एक मायबापाचा अंतकरण करून आम्हाला माफ करी जा एवढी कळकळीची विनंती आहे. आणि शक्ती दिशी तर